कोणी भेटू शकतो। मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, नगरविकास मंत्री आहे, हाऊसिंग मंत्री आहे, त्यामुळे माझ्याकडे कामं असतात। हो, कामं असतात, त्या कामासाठी ते येतात। आणि जे मी असं कधी दुजाभाव केलाय का? मी मुख्यमंत्री असताना सगळ्या पक्षाचे लोक मला भेटायचे, तसे भेटतात। आता का तुम्हाला शंका आताच काय पुण्यात ताकद वाढली, शहराध्यक्षांनी ताकद वाढवली, पुण्यामध्ये शिवसेना मजबूत आहे, आणखी मजबूत होईल। पालकमंत्र्याचा तिढाही सुटेल, सगळं सुटेल। तुम्ही काही काळजी करू नका। तुम्ही रोज नवीन नवीन बातम्या देता आणि नवीन नवीन तिढे निर्माण करता, त्यामुळे तुम्हाला एक सांगतो, सर्व तिढे तुम्ही आता सरकार स्थापन होण्यापूर्वीपासून तुमचे तिढे सुरू होते, राहिले का काय? मंत्रिमंडळ झालं, शपथविधी झाला, सगळं झालं, सगळं होईल। आम्हाला पदापेक्षा तुम्हाला मी सांगतो, या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करायची आहे, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे। विकासाच्या मार्गावर जो विकास 2.5 वर्ष आम्ही केला, तो अधिक वेगवान पद्धतीने करायचा आहे। आणि म्हणून आम्हाला पदांपेक्षा जनतेची नाळ महत्वाची आहे। जनतेची मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार हे बघणारे भरत शेठची नाराजी जरा। अरे भरत शेठ काम करतोय ना, भरत शेठ पण काम करतायत। अरे बाबा, तुम्ही चिंता करू नका, पोट मंत्री पदासाठी राज ठाकरेंनी अजित पवारांचे 4-5 सीटही नसते आले, फार 43 आले। राजकीय चर्चा बिलकुल झाली नाही। तर भरत गोगावले हे काम करणारे नेते आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। कोणीही नाराज नाहीये, पालकमंत्री तिढा लवकरच सुटेल, पालकमंत्री पदाचा हा तिढा लवकरच सुटेल, आम्हाला पदापेक्षा राज्याच्या जनतेची सेवा करायची असं वक्तव्य केलेलं आहे शिंदे यांनी, आणि लवकरच हा तिढा सुटेल असा विश्वासही वर्तवलाय।